महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। मी मुख्यमंत्री असताना माझ्या लाडक्या बहीण योजना मी सुरू केली। अनेक योजना आपण केल्या। सगळ्यात महत्त्वाची आणि माझी लाडकी योजना कुठली असेल तर माझी लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे। अनेक लोकांनी त्याला खोडा घातला, पण लोकांनी बरोबर माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आणि महायुती सरकारला 232 जागा दिल्या। मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना एवढ्यावर आम्ही थांबणार नाही। स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय हे महायुती आपलं सरकार थांबणार नाही। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। आणि म्हणून कोणी किती अफवा केल्या, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। फक्त निवडणुकीपुरता नाही, तुम्हाला दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आहे। आणि तुम्हाला ती विनंती मी करायला आलेलो आहे की आपण आणि किती कोणी काही म्हटलं कोणीतरी सुद्धा तुम्हाला जे सुरू केलेलं आहे ते कधी बंद होणार नाही। आणि जे आम्ही बोललेलो आहे, पुन्हा मी सांगतो, मला पत्रकार विचारतात तुम्ही 1500 रुपये सांगितले, तुम्ही 2100 रुपये सांगितले। मी त्यांना सांगितलं योग्य वेळी ते पण देणार, मागे हटणार नाही, शब्द फिरवणार नाही। बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा। शब्द दिला की माघारी नाही। हा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणूनच या एकनाथ शिंदेवर या महाराष्ट्रातल्या आपल्या 50 आमदारांनी विश्वास ठेवला आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण 2022 मध्ये आणलं। या 2022 मध्ये सरकार आणलं कोण हो? एकनाथ शिंदे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा, आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारा मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय। मी एक पक्षाचा प्रमुख असलो तरी सुद्धा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं। मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे। आणि म्हणून कार्यकर्त्याच्या भावनांची कदर मला